J Picasso, aka. हा एक एरिया या साईडची. मी धरणार नाही, मी धरणार नाही का सम करते मला. वरती वर आली घरात बसली मला आग नाही होत. दोन हात नाही तो ठेवायची. उभा येडे कशी बाबासारखी असं राहिली डोळ्यात घातली बाहेर. कोशिश करायची. मी नुसतं काय अरे कुठे पिणार का चालतं. झाली ना वल्ली. शर्ट झालं वल्ला. अरे किल्ली चालली माकड सारखं परत चक्कर चालायला. ना युट्यूब वर चाललं ते चिंट बाग डमडम येडे चाळतोय. आहेस तू हे पण टाकीन मी. अख्खा दुनियाला माहिती माझ्या म्हणते म्हणून मला आता पाहिली हो. सो गाईज वेलकम इन ब्लॉग. सो गाईज आपण आलो आता सध्या माझ्या जिमवर आणि हा सकाळी सनसेट झालं म्हटलं. सो गाईज आता थोड्या वेळामध्ये जे माझे जिम मेंबर्स सो गाईज ते पण येईल. थोडं पटकन आलो आता जातोय सनसेट आणि इथून आता जातोय जिममध्ये. तो काही स्टेट इन माय ब्लॉग. सो काही मी आलो माझ्या जिममध्ये. अँड काहीच एक भारी गोष्ट दाखवतो तुम्हाला इकडची. सो गाईज लुक ॲट दिस प्लेस. दिस इज अ रेस्टॉरंट आणि हा एक एरिया आहे या साईडचा. आणि हे इकडं श्री राधाकृष्ण. आणि आय थिंक अगोदर पाणी चालू होतं पण आता स्टॉप झालं आहे. म्हणजे चालवतच नाही आलं कोणी आता. असंच पडेल आहे हे ठिकाण. आणि इथं सीट्स वगैरे त्याचं भारी आहे. त्या तिथपर्यंत सीट्स आहे पण आतमध्ये असल्यामुळं हे चालत नाही आहे. कारण हॉटेल जर म्हटलं तर तुमचं मेन रोडवर पाहिजे पण ॲक्च्युली आतमध्ये. सो गाईज बाय द वे आपण जातो आता जिमवर. इकडे पाठीमागं गार्डन पण आहे या साईडला. आणि ज्यावेळी सनसेट होतं एकदम भारी माहोल होते इथे. आणि खरी मजा आहे पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस येते पडेल सगळं हिरवगार वातावरण होईल. सो गाईज बाय द वे आता जाते जिममध्ये. पावसाळ्यामध्ये खरी मजा येईल इथे. आता तरी उन्हाळा चालू होईल आता म्हणजे झालाच आता. तर थोडे झाडं वगैरे थोडे मज्जड जे म्हणतो ते येईन आता. आणि खरी मजा येईन मग पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडायला ना त्यावेळेस सगळीकडे हिरवागार होतं. आणि इथं सॅनिटरी पण खूप भारी आहे गाईज. सॅनिटरी बघा तुम्ही किती छान दिसते इथे. सो गाईज जेव्हा ऊन पडतं ना
ही साईड खूप भारी दिसते आणि याच्यात एक साईड आहे या ठिकाणी ऊन पडल्यावर पण खूप भारी दिसते. मी तुम्हाला ते दाखवतो एकदा. सो गाईस दिस साईड. आणि काही इथं आता थोडा सनसेट खाली गेला तेव्हा पूर्ण ऊन पडतं तेव्हा खूप भारी दिसते. आणि ही इकडं आपली जिम आता. आणि सो गाईस बाय द वे आपण आलो आता जिमवर आणि आता जातो जिमवर. आणि सो आतमध्ये सॉंग असेल त्यामुळे ब्लॉग इथून मी पॉज करतो आहे. सो स्टेट इन माय ब्लॉग. सो गाईस आपण आलो आता जिममध्ये. आणि काही त्या ठिकाणी आता जे मेंबर्स ते आले नाही आहे. सो गाईस तोपर्यंत एक गेम खेळू म्हटलं तुम्हाला एक भारी गोष्ट दाखवतो माझ्या जिममधली. सो गाईस या ठिकाणी टेबल टेनिस आणि या ठिकाणी 2 मुलं असतात. सगळे खेळतो कधी कधी आम्ही. अँड आता मेंबर्स तर नाही सो एक गेम खेळू आता. अँड ऑल्सो गाईज हेअर इज दिस थिंग. सो गाईज हा आहे फुल टेबल. आणि गाईज आता जे बॉल्स इथे मांडले आहे आणि आता त्याच्यामध्ये स्टिक आहे ते काढतो आहे. सो गाईज हेअर इज दिस स्टिक. त्याच्यामध्ये स्टिक आहे ती आहे. अँड ही इज दिस स्टिक. त्याला असं लावा लागतो. आणि या बॉलनं त्याला मारावं लागतं. ऑल्सो गाईज हा जो गेम आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये बघितला असेल. हा जो पोल बॉलचा टेबल आहे आणि काय हा आता आमच्या जिममध्ये परफेक्ट तर येत नाही शिकतो आहे आता. आणि हा आहे आणि इथे एक टेबल टेनिस आहे. सो गाईज त्याला इथे 2 प्लेयर लागतात. त्याला 2 प्लेयर लागतात आणि हा जो फुल टेबल आहे सिंगल पर्सन बनवतो. सो गाईज याचा ट्राय करतो. स्पीकर बसत नाही नीट. आता लागेल. एक बॉल गेलाय. आता बॉल ना हलवता या राऊंडने मारावं. आणि असं काही आता जी मारायची पद्धत होती पण थोडी वेगळी आहे. मी मागच्या 8 दिवसापासून ट्राय करतो तर आता थोडं दबायला लागलं मला. आता बसला शॉट. इकडे मारून शिकतो आहे आणि परफेक्ट होऊन नाही तरी एवढं घालायला लागतं. आणि त्या ठिकाणी टेबल टेनिस त्याला 2 प्लेयर लागतात पण असं त्याच्या बरोबर. गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज फायनल आपला जो वर्कआउट आहे तो कंप्लीट केला आहे. अँड गाईज इथून आता जातो आहे घरी. अँड ऑल्सो गाईज आय होप तर मला असं ब्लॉग आवडला असेल. अँड गाईज ब्लॉग जर असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये इतकेच. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.